तुमचं आमच्या चॅनलवरती आणि आम्ही आता शॉर्टकटमध्ये आता एक रेसिपी बनवणार दाल खिचडी. तर चला तुमच्या याची पुढची रेसिपी मी दाखवतो. पण हे सगळी सामान लागणार आहे ते रेडी केलं आहे. ह्याच्यामध्ये मी थोडंसं आता तांदूळ आणि डाळ, त्याच्यानंतर आता ह्या कांदा, टोमॅटो, मिरची, आलं थोडंसं घेतलं आहे, लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता. तर आपलं हे रेडी झालेलं आहे. आता आपण पुढे आता त्याची प्रोसेस तुम्हाला मी दाखवतो. कुकर ठेवून घेतला आहे. याच्यामध्ये आपण थोडंसं तूप टाकूया. आता मी याच्यामध्ये तूप टाकून घेतो आहे. याच्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा टाकूया. त्याला मिक्स करून थोडासा गोल्डन फ्राय झाला की याच्यामध्ये टोमॅटो टाकू, म्हणजे कांदा तो आपला शिजला जाईल. तर आता आपला कांदा जो आहे ना तो गोल्डन फ्राय झालेला आहे, तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये आता मी टोमॅटो टाकून घेऊ. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण थोडीशी मिरची, आता तो टोमॅटो थोडासा शिजलेला आहे, मिरची टाकूया, लसूण, थोडंसं आलं येते आणि थोडासा कढीपत्ता. या सगळ्या गोष्टी टाकून आपण याला मिक्स करूया. पण याच्यामध्ये हा थोडा गरम मसाला पण टाकतो. मिक्स करून घेऊया सगळं. मित्रांनो आता आपले हे झालेलं आहे. आता कुकरचं झाकण लावून घेऊ आणि 2 शिट्ट्या मारून घ्यायच्या आहेत आपल्याला. मित्रांनो तुम्ही बघू शकता आपलं भात आता तयार झालेलो आहे. आता याच्यावर आपण मस्तपैकी फोडणी द्यायची आहे, कस्तुरी मिरची आणि लसूण वगैरे टाकून. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. आता आपण त्याच्यावर द्यायची जी फोडणी आहे ती तयार करूया. त्याच्यामध्ये पण मी थोडंसं तूपच वापरतो आहे. त्याच्यामध्ये मी आता लसूण टाकून घेतो आहे, कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर टाकली चवीसाठी, मिरची, अशी मोहरी टाकूया आणि हे गरम झाल्यावर आपण ते त्याच्यावर तडका देणार आहोत. तर मित्रांनो आता आपण ह्याच्यावर ओतूया. फायनली मित्रांनो बघू शकता तुम्ही आपली ही दाल खिचडी तयार झालेली आहे. तर या तुम्ही खाऊ, आणि तुमका जर रेसिपी आवडली तर तुम्ही अशी सेम टू सेम बनवून मला इन्स्टावर टॅग करू शकता. मी इन्स्टा आयडी खाली देतोय. तर चला बाय बाय, थँक्यू.